हाय नमस्ते. शीतल मैते ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत. तर कसे आहात सर्वजण? अगदी आनंदात नेहमी असंच आनंदी राहा. खूप उन्हाळा आहे आणि आता काय झालं बघा, मी इकडं गावी आलेले आणि हे आपलं शेत आहे. बऱ्यापैकी काही ठिकाणी सुकलेलं दिसतंय, काही ठिकाणी हिरवळ आहे. आता इकडं ह्या बाजूला ह्या द्राक्षाच्या बाग आहेत बघा. मग आता त्यांचं पीक गेलेलं आहे आणि त्याची छाटणीसुद्धा आता केलेली आहे, कारण पुढच्या पिकाची तयारी करण्यासाठी ह्या अगोदरची एक छाटणी घ्यावी लागते. ह्याच्या काड्या तयार व्हाव्या लागतात आणि परत आणि त्या काड्या तयार झाली परत एक छाटणी असते आणि मग त्या छाटणीनंतर त्याला पीक येत असतं. तर असं ह्या बाजूने सगळ्या आपल्या द्राक्षाची मळे आहेत आणि त्यांच्या आता छाटण्या झालेल्या आहेत. आणि मी आता इथं आपल्या शेतात उभी आहे आणि आता उन्हाळा आता एवढा चालू आहे की आता विहिरींना पण कमी पाणी यायला लागले बघा. आता तर हे असं एवढं येते, कमी पाणी एवढं येते बघा. विहिरीत पाणी कमी आले आणि आपलं शेत काही जास्त भिजत नाही, थोडंसंच असं आहे बघा. या पाटाने एवढंच येत आहे. आमचे आप्पा पाणी पजायला बघा, द्यायला लागले शेताला एवढं. आणि ह्यामध्ये भाजीपाला आहे आणि भाजीपाल्याला तर जास्त पाणी लागतं. ठीक आहे. आणि हे बघा कसं झालं. आता ही मेथी आपण म्हणतो, पण ही मेथीला सुद्धा पाणी जास्त लागतं. ही मेथी हे बघ, ही पूर्ण अशी मरली आहे बघा जाग्याला, हे का. काही ठिकाणी इकडची चांगली आली आहे आणि हे पूर्ण असे पूर्ण 2-3 असे मेथीचे इकडं केलेले आहेत. ते सगळे असे काही ठिकाणी अशी मर झाली आहे मेथीची, हे काय. आणि शेपू छान आला आहे बघा, दाखवते तुम्हाला. पण मेथीचेच 1-2-3 असे हे केलेले आहेत वाफे, ते खराब झाले. तर मेथी किती हिरवी, हे सॉरी शेपू किती हिरवं आहे, हे का. शेपूची भाजी मस्त आहे. आता भेंडी पण आहे, त्याच्यानंतर कोथिंबीर आहे. इथं हे सगळं चालू आहे. आणि तुम्हाला दाखवते गवारीचा एक प्रकार केवढा आहे. हे बघा केवढं आहे गवारीचं झाड. आणि त्या गवारीच्या झाडाला या शेंगा आलेत, या लागलेत. म्हणजे बघा किती छोटंसं झाड आहे. तर ही देशी गवारी म्हणायलेत आप्पा आमचे. ही चवीला पण चांगली असते बघा. आणि इथं आमची बहीण आहे बघा, बसली आहे बघा. आम्ही नाही का हरभऱ्याची भाजी ही यांच्या शेतात आणली आणि आम्ही इथं आप्पा पाणी पाजायला लागलेत आणि आम्ही इथं शेतात इथं वरती आलो आहे. त्या इथं आप्पा आहेत आमचे, वडील आमचे. तर असा उन्हाळा चालू आहे. आणि आता हे बघा, हे एवढं अजून शेत भाजी लावायची आहे, पण पाणी जास्त नसल्यामुळं तेवढं काय धाडस करणार नाही आम्ही भाजी लावायला. कारण पाणी पूर्ण तर काय करायचं, अजून मे महिना पूर्ण, अजून एप्रिल पूर्ण, मे. त्यामुळं काय भाजी आम्ही लावणार नाही आहे. ह्या भाज्या आहे तेवढंच, तेवढं आपलं जीवदान द्यायचं. हे सगळ्या आपल्या भाज्या मार्केटला घेऊन जातात आमचे वडील. तर तेवढंच दाखवण्यासाठी आम्ही व्हिडिओ केलेला आहे. तर चला, आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की सांगा. नंतर भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये.